हे आपलं मिनिचर गुलाब आहे। मिनिचर गुलाबाला भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत। एक इथं आहे, दोन इथं आहे, तीन इथं आहे, चार इथं आहे, पाच, सहा, सात कळ्या आहेत आपल्या गुलाबाला। छान अशा कळ्या आलेल्या आहेत आपल्या गुलाबाच्या झाडाला। सुंदर आपलं असं गुलाबाच्या झाडाला कळ्या आल्यामुळे कळ्यांना मोठी साईज होण्यासाठी तर आपण याला खत देणार आहे। हे आपण जैविक खत घेतलेलं आहे, ते खत आपण देणार आहे। छान असं हे आपलं जैविक खत आहे, हे आपण हे गुलाबाच्या झाडाला देऊन घेणार आहे। म्हणजे काय होईल, गुलाबाची फुलांची साईज मोठी होईल आणि चांगली ग्रो होईल झाडाची। त्याच्यामुळे आपण हे खत आपल्या झाडाला दिलेलं आहे। हे आता आपण गुलाबाच्या झाडाला देऊन घेतलेलं आहे खत। इथं आपलं जास्वंदाचं झाड आहे, त्याला पण कळ्या अशा सुंदर भरपूर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे सुंदर अशा कळ्या भरपूर आलेल्या आहेत। त्याला पण आपण असं याची माती मोकळी करून हे आपण झाडाला आपण जैविक खत देऊन घेणार आहे। म्हणजे छान असे कळ्या झाडांच्या अशा छान मोठ्या होतील आणि फुलाची साईज पण छान अशी वाढेल। त्याच्यामुळं आपण काय करणार, त्याला हे आपलं जैविक खत आपण झाडाला देऊन घेणार आहे। हे झाडाला देऊन आपण मातीत मिक्स करून घेतलेला आहे। आपल्याकडे हे गंधराचं झाड आहे, त्याला पण कळ्या अशा भरपूर प्रमाणात लागलेल्या आहेत। भरपूर प्रमाणात कळ्या लागल्यामुळे कळ्यांची साईज मोठी होण्यासाठी ह्याला आपण जैविक खत घालणार आहे झाडांना। ज्या झाडांना कळ्या आलेल्या आहेत त्या झाडांना आपण खत देणार आहे। म्हणजे झाडाची ग्रोथ चांगली होण्यासाठी आणि फुलांची साईज मोठी होण्यासाठी आपण त्याला खत देणार आहे। याशी झाडाची माती ही मोकळी करायची, मग आपल्याला खत द्यायचं आहे। छान अशा सुंदर आपल्या झाडाला कळ्या आलेल्या आहेत। हे आपण आता झाडाची माती मोकळी अशी करून घेतलेली आहे, त्यात आपण आता खत देणार आहे। हे आपण एका साईडनी एक मुठ्ठी घालून घेतलेला आहे, तर एका साईडची माती आपण अशी साईडला घेऊन दुसऱ्या बाजूनी आपण हे खत एक मुठ्ठी देऊन घेणार आहे। हे आपण दुसऱ्या बाजूनी पण असं देऊन घेतलेलं आहे आणि साईडला केलेली माती त्याच्यावरती आपण अशी घातलेली आहे। इथे आपल्याकडं मोगऱ्याचं झाड आहे। मोगऱ्याच्या झाडाला आपल्याला खत घालून घ्यायचं आहे। त्याच्यामुळं आपण हे मोगऱ्याचं झाडाची माती एका साईडला अशी करून घ्यायची आहे। सगळ्या झाडांना आपण हे खत देऊन घेणार आहे। तर या झाडांना आपण भरपूर दिवस झालं खत दिलेला नाही, त्याच्यामुळं आपण हे आता खत दिलेलं आहे।
कळ्यांचा बहर आपल्या झाडांना भरपूर असा आलेला आहे, त्याच्यामुळं हे आपण खाद दिलेलं आहे झाडांना. छान सुंदर असं झाड आपलं आहे. पण आता खत दिलेल्या झाडांना पाणी घालून घेऊया. तर आपण हे पाणी देऊन घेतलेलं आहे. छान असं पाणी भरगच्च आपण दिलेलं आहे. तर आपलं कलिंगडचा वेल छान असं आलेला आहे. तर पांढरं चिनी गुलाब आहे, त्याला पण आपण खत देऊन घेऊया. हे आपण सगळे चिनी गुलाबचे कलर मिक्स कलर आपण इथे लावून घेतलेले आहे. छान अशी झाडाची वाढ भरपूर अशी झालेली आहेत आणि फुलं पण भरपूर लागतात ह्याला, त्याच्यामुळं आपण त्याला पण देऊन घेणार आहे खत. हे आपण खत देऊन घेतलेलं आहे. आहे चांदणीचं झाड, ह्याला भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत आणि ऊन खूप पडत असल्यामुळे कळ्या ह्याच्या सुकून जातात. त्याच्यामुळे आपण त्याला आता खत घालून पाणी देणार आहे. खूप मोठं झाड आहे आणि छान आता याला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. तर कळ्यांची साईज मोठी होण्यासाठी खताची गरज पडते, त्याच्यामुळं आपण ह्याला खत देऊन घेतोय. हे आपण जैविक खत घेतलेलं आहे. आपण झाडाची माती एका साईडला अशी करून घेतलेली आहे. तर आपण याला खत देऊन घेतलेला आहे. याच्यावरती अशी माती टाकून घ्यायची. इथं आपलं जास्वंदाचं झाड आहे, याला पण आपल्याला खत द्यायचं आहे. आपण याला कटिंग पासून तयार केलेलं झाड आहे. याला कटिंग आपण लावून घेतल्यापासून याला खत दिलेला नाही. आता आपण याला खत देऊन घेणार आहे. हे आपण आता खत दिलेला आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे आपण आता खत घालून घेतलेलं आहे. आपण आपल्या जास्वंदाच्या झाडाला छान असा खत देऊन झालेला आहे. तर आपण या झाडांना पाणी देऊन घेऊया. आपण याला पाणी देऊन घेऊया. आता आपण छान असं पाणी घातलेलं आहे. खत दिल्यामुळे सुंदर असा